देशी परतले. कॅनडाचे प्रमुख भारतावरती आरोप करून भारताला दबाव देण्याचा प्रयत्न करतात, पण काही दिवसातच स्वतःचे शब्द गिळण्याची वेळ त्यांच्यावरती येते. रशियाकडून इराणकडून तेल घ्यायचं की नाही हे आमचं आम्ही बघू, इतरांनी आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही. हे भारताच्या जगाच्या व्यासपीठावरती सांगितलं, बेधडकपणे कोणी सुनावलं ते आपल्या जयशंकरजींनी. मला माहिती आहे तुम्ही त्यांना ऐकायला आलाय, मी जास्त वेळ बोलणार नाही. त्यामुळे पुण्यातल्या आमच्या सगळ्या युवा शक्तीला मी आवाहन करीन की आज लोकशाहीचा उत्सव होणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्या देशाचं भविष्य केवळ एका आणि एकाच व्यक्तीच्या हातात सुरक्षित राहू शकतं आणि ते म्हणजे उत्तर तुमच्याकडेच आहे. त्यामुळे आता हे आपणच लोकांना सांगूया. त्यामुळे अधिक बोलणार नाही. आज जयशंकरजी या ठिकाणी आले आणि इतकी गर्दी नाही, अजून याच्या दुप्पट बाहेर आहे. आणि शेवटी आमच्या पुनीत जोशींना, राजेश पांडेजींना रजिस्ट्रेशन थांबवावं लागलं. म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा ते येतील त्यावेळेला आपण एसपी कॉलेजच्या मैदानावरती कार्यक्रम करू. तिथे 1 लाख लोक येतील. नरेंद्र मोदीजींचं सरकार, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये अशी व्यक्ती आपल्या देशाचं नेतृत्व जगभरामध्ये करते, याचा आपल्याला अभिमान आहे, याचा आम्हाला गर्व आहे. आणि अशी व्यक्ती आज आपल्यामध्ये इथं आली, आम्हालाही खूप बरं वाटलं. आम्हालाही आज इथून पुढच्या सगळ्या कामाला 500,000 हत्तीचं बळ आमच्या अंगामध्ये आता आलंय. आता आज आमचे जयशंकरजी आमच्यात आलेत, आपल्या सगळ्यांशी ते संवाद साधणार आहेत. फिर से एक बार इस पुण्य नगरी में आपका हृदय से स्वागत करता हूँ. मेरे वाणी को जय श्री राम.